तर मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला का मी कुठेतरी चाललो म्हटलं नवीन कपडे घालून, तर मी चाललो तो अमरावतीला काय चाललो, मला काम धंदा नसला का मी अमरावतीला जात असतो. डायरेक्ट निघालो, जास्त काही व्हिडिओ काढू शकलो नाही जायचे, कारण मागं होते मोठे बाबासोबत गाडीवर बसल्यावर व्हिडिओ जास्त काढू शकत नाही मी. डायरेक्ट अमरावतीला पोहोचलो, साईनाथ महाराजला भेटलो, साईनाथ महाराजकडून अभ्यासाच्या टिप घेतल्या 2-4. मी म्हटलं आपली पिढी चांगली शिकवली का नाही शिकवली पाहून घ्या म्हटलं बरोबर. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण याच्यावर आपण लक्ष नाही दिलं कोण देण, घरचा मेन माणूस आहे मी, तुम्हाला तर माहित आहे. बताला पाहू राहिलो, बताल तिकडं घुमवरला, इकडं पाय बा इकडं आहे मी बताल तोंड्या. मग काय याले घेतलं गाडीवर, निघालो डायरेक्ट मी लंबावाळा खाले. गाडी चालवून लंबावाळा नाही खाल्ला तर मग कसं मग डायरेक्ट लंबावाळा खायला आलो. लंबावाळा खाल्ला मग आम्ही गेलो एका जणाला भेटायला. एका मैत्रिणीच्या आईची तब्येत खराब होती, त्याला भेटायला गेलो होतो. मग काय मस्तपैकी एसी गिशीत बसलो, एसी होता टाईट मध्ये, थंडी हवा भेटवली ती मस्तपैकी. तिला काय दाखवू शकत नाही मी, कारण ते नाही म्हणतो ती दाखवायला. ठीक आहे म्हटलं, मग हा चोको होता माझ्यासोबत, तिकडं चालू आमची. म्हटलं वा जमलं रे बाल्या, काहीच नाही होऊ शकत आपलं. आणि ते बरं झालं आम्ही गेलो तिथं, तुम्हाला तर माहित आहे आम्ही रडत्या माणसाला बी हसू शकतो. मी म्हटलं जाऊ दे भाई, आपण गेलो तरी चांगलं झालं. काकू एवढं टेन्शन मध्ये होतं ऑपरेशनच्या ना, तर आम्ही गेलो थोडंसं हसल्या तरी बटे ते आमच्याच्यानं. कारण हा चोको होता एक तर माझ्यासोबत आणि मी दुसरा चोको, तुम्हाला तर माहित आहे आमचं काम खतरनाक आहे. तर मग काय 15-20 मिनिटं गोष्टी केल्या आणि निघालो बाहेर. मग काय आपला जिगरी मित्र असल्यावर जास्त काही व्हिडिओ काढत नाही, तुम्हाला तर माहित आहे. आपल्या गोष्टी चालू होत्या आणि बस. मी घरी आलो, जेसीबीची खुदाई पाहिली आणि निघालो गावाला जायसाठी. गावाला जाताना मी जास्त व्हिडिओ काढले नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत फॉलो करून घ्या. तर बाल्या पदारे गाणं.